नमस्कार मित्रांनो, तर चला आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। तर मी ते साबुदाणा घेतलेला आहे, त्याला धुवून घेतला आहे आणि रात्रभर आता ह्याला भिजत ठेवायचं। ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, फक्त याला धुवून ओलं करून साईडला ठेवायचं, थोडंसंच पाणी ठेवायचं आहे। आता आपण बनवूया उपासाचा ठेचा। तिथे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करा। आपला उपासाचा ठेचा रेडी आहे। तर चला आपण आता दुसऱ्या दिवशी बनवतोय साबुदाण्याची खिचडी। तिथे तेल गरम केले, त्याच्यात जिरं टाकले थोडंसं। आता आपण उपासाचा ठेचा बनवला, हा ठेचा थोडासा ह्याच्यात तळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा कच्चा पण निघेल। हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा दोस्तांनो आपण रात्रभर भिजवलेला साबुदाणा, त्याच्यात एक उकडलेला बटाटा कापून टाकलेला आहे आणि वरतून हे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची। आपली ही महाराष्ट्रीयन स्टाईल उपवासाची साबुदाण्याची खिचडी रेडी आहे मित्रांनो। तर अशी खिचडी जरूर बनवून बघा। साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा, मस्त छान भिजतो आणि मस्त चव येते खिचडीला। सुट्टी सुट्टी खिचडी होते आणि दातालाही चिटकत नाही। तर जरूर ही रेसिपी फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा मित्रांनो की रेसिपी कशी झाली होती। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।